तर याच संदर्भात काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे, पाहूयात. महाविकास आघाडीच्या काळात एवढी मोठी भली बिल्डिंग त्या ठिकाणी आम्ही पालकमंत्री असताना मंजुरात झालेली होती. त्याचं राजकारण क्रेडिटचं, पण इथं फायर ऑडिट होतंय की नाही याचा एवढा धाक पण नाही या लोकांचा की फायर ऑडिट होतंय की नाही आहे. कोणाचं काम असतं, जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या लेकरं ज्यांचे दगावले पैसा कम्पेन्सेट करू शकत नाही, ठीक आहे, पण जे दगावले त्यांना रिस्पेक्टफुली कम्पेन्सेशन दिल्या गेलं पाहिजे. जे जबाबदार आहे त्यांना सस्पेंड करा. 56% कमिशन वालं सरकार या ठिकाणी आहे आणि हे सरकार बेजबाबदार आहे असं ठामपणे मी सांगतो. फायरची जी गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल, आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक दोन स्प्रिंकलर सुरू होते. त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले, आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं. आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे, आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे. जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल.